लोह्यात टँकरच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू। नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। ही बातमी आहे लोहा येथून आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून। पाहूया सविस्तरपणे। लोहा शहरातील नांदेड रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरील पेट्रोल पंपासमोर नांदेडकडे जाणाऱ्या दुधाने भरलेल्या टँकरच्या मागील चाकाखाली येऊन 69 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 11 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली। पोलिसांनी टँकर चालकासह ताब्यात घेतलं। लोहा शहरातील साया रोड भागातील रहिवासी भागीरथाबाई रामदास पुदिंगे वय वर्ष 69 ही वृद्ध महिला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरून निघून नांदेड रस्त्याने पायी जात असताना शासकीय विश्रामगृहासमोरील पेट्रोल पंपासमोर लोह्याकडून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाने भरलेला टँकर क्रमांक TS 08UL 0171च्या पाठीमागील चाकाखाली भागीरथाबाई आल्याने चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या शरीराच्या खालील भागाचा चेंदामेंदा झाल्याने रस्त्यावर फक्त मांसाचा सडा पडला। या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लोहा उपजिल्हा रुग्णालयात हलवले। पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर चालकासह ताब्यात घेतला। सदर मयत वृद्ध महिला ही सकाळच्या समयी फुले आणि दूध आणण्यासाठी गेली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे। या प्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।